कशा सगळेच स्वागत आहे एमपीएस टेक मध्ये. आज आपण बघणार आहोत सीपीयू म्हणजे सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आणि जीपीयू म्हणजे ग्राफिकल प्रोसेसिंग युनिट, ह्या दोघांमध्ये नक्की काय फरक असतो. आजकालचा लॅपटॉप असेल, पीसी असेल, गेमिंग वगैरे असेल किंवा 3D वगैरे असेल किंवा तुमचं काही ऑटोकॅड वगैरे सारखे तुमचे प्रोग्राम्स असतील किंवा आजकाल एआयचा जमाना आहे, तर जीपीयू हा प्रचंड असा गाजलेला असा विषय आहे. आपण त्याच्याविषयी चर्चा करूया की सीपीयू काय असतो आणि जीपीयू काय असतो. तर आपण जास्त तांत्रिक दृष्ट्या अतिशय खोलात नाही जाणार, आपण वरवर प्रत्येकाला समजेल अशा भाषेत समजून घेऊया. तर सीपीयू जो असतो, तर सीपीयू ला कम्प्युटरचं ब्रेन असं पण म्हणतो, मेंदू असं पण म्हणतो कम्प्युटरचा. तर का, हा सगळ्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या करतो. जसं की ऑपरेटिंग सिस्टम चालवणं, सॉफ्टवेअर तुमचे चालवणं, रन करणं, ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या बेसिक ज्या आहेत ह्या सीपीयू करत असतो. तर सीपीयू जो आहे त्याचे कोर खूप जास्त स्ट्रॉंग असतो. तुम्ही बघाल ना, सीपीयू मध्ये जास्तीत जास्त 8 कोर वगैरेचा सीपीयू असतो, 16 कोर जास्तीत जास्त वगैरे असतो. त्याच्यापेक्षा वरती कोर अजूनपर्यंत नाही. इंटेलचे आलेले 24 कोरचे वगैरे, पण शक्यतो कन्झ्युमरला 16 कोरच्या वरचा सीपीयू नसतो. 7-8 कोर 8 कोरवाला सीपीयू जो आहे भरपूर तुमचं चांगलं काम करून देतो. आता कोर काय असतात, तर कोर हे सीपीयू हा जो आहे ना सिरीज मध्ये काम करतो, म्हणजे एक काम झालं की दुसरं काम करतो. तर थोडीशी मल्टीटास्किंग त्याच्यात करण्यासाठी एक कोर एक काम करेल, दुसरा कोर दुसरं काम करेल. त्यामुळे आजकालचे नवीन सीपीयू ज्याच्यात कोर जास्त आहेत ते लवकर हे करतात. नाही तर तुमचं पहिले काय व्हायचं, तुम्ही जेव्हा क्लिक करता, बऱ्याचदा असं होतं की क्लिक करता मग तुम्ही रिफ्रेश करता, एकीकडे तुम्ही ऍप चालू केलं, तर ही प्रोसेस एक ह्याने होते. तर त्याला सिरीज मध्ये असं म्हणतात. म्हणून सीपीयू हे त्याच्यासाठी असतं. परंतु सीपीयूचे कोर हे प्रचंड तुमचे ताकदवर असतात. जीपीयू ची गरज का लागली, सगळं तर सीपीयू करतोय. सीपीयू मध्ये जर इंटिग्रेटेड जीपीयू टाकला तर ते डिस्प्ले दिसतो, मग डेडिकेटेड जीपीयू ची गरज का लागली. हा वेगळा लावायला ह्याला डेडिकेटेड जीपीयू असं नाव म्हणतात, म्हणजे वेगळा सेपरेट दिलेला जीपीयू. काय तर त्याचं कारण असं असतं, जेव्हा आपण हा डिस्प्ले जेव्हा तुम्ही दाखवतो कुठलीही गोष्ट, तर त्याच्यात काय असतं की हे पिक्सल असतात. आता समजा तुमचा एक रेझोल्युशन आहे 1920x1080p, जे कॅल्क्युलेशन करा, मल्टिप्लाय करायचंय, गुणाकार करायचंय, तेवढ्या पिक्सल हे पूर्ण या स्क्रीनवर असे 1920 म्हणजे 1920 असे पिक्सल असतात आणि असे 1080 असतात, जो एक फुल एचडी डिस्प्ले असतो. आता तुम्ही 2K मध्ये गेलात किंवा 1440p मध्ये ज्याला म्हणतात त्याच्यात गेलात तर 2560 असे आणि 1440 असे असतात. तर ह्यांचं मल्टिप्लिकेशन केल्यावर जी संख्या येते तेवढे पिक्सल असतात. आता तुम्ही हे साधं करा, ह्याच्यात जास्त बदल होत नाहीये या गोष्टीमध्ये. आता ही माझ्याकडे हे चालू आहे, तर त्याच्यात जास्त बदल होत नाहीये. व्हिडिओ साधे असतील किंवा काही पिक्चर वगैरे असतील तर 24 फ्रेम मध्ये चालतात. तेवढा जो आहे हा सीपीयू काम करू शकतो. सीपीयू मध्ये लेटन्सी कमी असते, म्हणजे ऑर्डर तुम्ही काय केलीत की ते काम लवकर कर, परंतु तो सिरीज मध्ये करतो. त्यामुळे तो एकच गोष्ट करणार प्रत्येक वेळेला. तो पहिले आता ह्याच्यात काय तुम्हाला कॅल्क्युलेशन काय करायचंय, तर कलर कुठला आहे, तर कलर साठी तुम्हाला माहिती हेक्स कोड असतो, तुमचे कोड असतो. जसं की व्हाईट साठी FFFF, ब्लॅक साठी 000. तर तो हेक्स कोड आहे, तर तो हे करायचा आहे. तुम्ही गेम्स वगैरे खेळत असाल किंवा तुम्ही व्हिडिओ बघताय एखादा, किंवा अॅनिमेशन आहे 3D अॅनिमेशन वगैरे, तर तुम्हाला फक्त ते हे नाही ना दाखवायचं. आता तुम्हाला हे पण दाखवायचं की हात हलतोय कॅरेक्टर पासून पाठीमागे किती वस्तू आहे, ते किती अंतरावर आहे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कॅल्क्युलेशन हे जर सीपीयू मध्ये करायला गेलं तर वेळ लागतो. त्यालाच आपण लॅग बोलतो. की सीपीयू पहिले कलरचे हे करेल, ह्याच्यात असं लागतं नाही, परंतु पहिले सीपीयू कलरचे व्हॅल्यू काढेल, कुठला कलर दाखवायचा पिक्सेलवर, मग तो पुढे जाऊन ती डेप्थ किती आहे ते काढेल, मग हात हलतोय त्याचे हे काढेल, असं कॅल्क्युलेशन तो करतो. कॅल्क्युलेशन ह्याच्यात भरपूर असतं गेम्स मध्ये. हे जे कॅल्क्युलेशन आहे ना, ते करण्यासाठी मग की जो पॅरलल मध्ये काम करेल, म्हणजे एका वेळेला भरपूर गोष्टी सायमल्टेनियसली बऱ्याचशा गोष्टी करेल, तर तो ह्या गोष्टीमध्ये अर्धे भाग आहेत ते कुठला कलर आहे, एक दाखवते डेप्थ किती, एक दाखवते हात किती मोठा दाखवायचा, किती लहान दाखवायचा, एक मुवमेंट दाखवते, इथे गेला तर तो ग्राफवरती ते कोऑर्डिनेट्स असतात की इथे आहे तर ग्राफवर तो कुठे दिसेल, इथे आहे तर ते कोऑर्डिनेट्स, ते कोऑर्डिनेट्स जे असतात ग्राफचे ते तुम्हाला कॅल्क्युलेशन करायचं असतं कम्प्युटरला, आणि हे खूप फास्ट व्हायला लागतं. त्याच्यासाठी मग ते हे जीपीयू, तर हे हा ग्राफिक्स कार्ड बोलतो त्याला. हा फक्त ग्राफिक्स कार्ड म्हणजे ह्याच्यात भरपूर हिट सिंग वगैरे असतं. एक छोटीशी चिप असते जशी आपल्या सीपीयूची असते, बऱ्याच जणांना सीपीयू बघितला असेल एवढूसा असतो, तसाच असतो, तेवढाच असतो,
बाकीचं सगळं ते हिट सेन्सर असतं, कारण की पॅरलल मध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी होत आहेत, तो हिट खूप जास्त होतो. कसं आपण CPU ला बाहेरून कूलर लावतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यात 1000 कोर पण असू शकतात. साधी गोष्ट आहे, GPU मध्ये 1000 कोर पण असू शकतात, परंतु ते प्रत्येक कोर हा तेवढा ताकदवार नसतो जेवढा एक CPUचा असतो. त्यामुळे जे काम CPU करू शकतो ते CPUच करू शकतो. असं ऑपरेटिंग सिस्टम आहे, विंडोज GPU वर नाही चालू शकत. ती अशी गोष्ट आहे जी CPUच हँडल करू शकतो. तेवढी ताकद, अरिथमेटिक कॅल्क्युलेशन असतात, त्याच्यानंतर काही थोडक्यात गणितच चालू असतात सगळं. तर हे गणित एवढं पटकन ऑपरेटिंग सिस्टम रन करण्यासाठी जेवढा पटकन CPU रन करू शकतो तेवढा पटकन GPU रन करू शकत. परंतु GPU काय करू शकतो की एका वेळेला 5 गोष्टी एकत्रच करू शकतो. हा दाखवते तर हे हालतंय तेही तो कॅल्क्युलेट करतोय, कलर पण तेवढा करतोय, आणि सोबत तो डायमेन्शन्स पण कॅल्क्युलेट करतोय, तो डेप्थ पण कॅल्क्युलेट करतोय, ब्लर पण कॅल्क्युलेट करतोय, सगळं करतोय. म्हणून गेमिंग किंवा अॅनिमेशन साठी GPU असावा लागतो. CPU जे आहे ते बहुतेक जे आता तुम्ही प्रीमियर प्रो सारखं ऍप्लिकेशन ते सुद्धा CPU वरच चालतं. फक्त तो व्हिडिओ दाखवतोय किंवा काय आहे, नंतर जी रेंडरिंग होते, एक्सपोर्ट आपण जेव्हा करतो तर ती एक्सपोर्टिंग वगैरे ना ती GPU वर असते अवलंबून बऱ्याच अंशी. पण बाकीच्या वेळी CPUच काम करतो, कारण की CPU एवढा ताकदवार नसतात त्याची कोर, त्याची अरिथमेटिक आणि लॉजिकल थिंकिंग ही एवढी सुपर असते की त्याला तोड नाही. परंतु ग्राफिक्स कार्डचं कामच होतं. बिटकॉइन वगैरे सारखे जे आहेत ना, हे कसे काम करतात तर मॅथ्सचा प्रॉब्लेम असतो जो प्रचंड कठीण आहे, आणि तो सॉल्व्ह तुम्ही केलात की त्याच्या बदल्यात तुम्हाला बिटकॉइन मध्ये पेमेंट होतं. बिटकॉइन असा काही हे नाही, त्याला बिटकॉइन मायनिंग असं म्हणतात. तो प्रॉब्लेम असतो, तो प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह केला तर त्याच्यासाठी भरपूर कम्प्युटिंग पॉवर लागते, आणि महत्वाचं म्हणजे पॅरलल लागतं की एका वेळेला भरपूर काम. म्हणून अशा वेळेला GPU लागतो. AI साठी GPU लागतो, कारण की एका वेळेला भरपूर ठिकाणचं कॅल्क्युलेशन करतो. म्हणून AI साठी GPU लागतो. तर हे असतं, CPUचं काम CPU करतो, GPUचं काम. अगदी AI मध्ये पण तुमच्या सिस्टम मध्ये CPU लावलेला असतो, GPU पण असतात, भरपूर असतात असे रांगेत लावलेले असतात, परंतु CPUचं काम CPUच करतो. हे महत्वाचं आहे. तर आपल्याला हे करायचं आहे की CPU महत्वाचं आहे की GPU. तर तुम्हाला तुमचं काम काय आहे ह्याच्यावर ठरवायचं, तुम्ही CPU मध्ये खर्च करायचा की GPU मध्ये. कारण तो बेसिक काम आहे. तुम्ही स्टुडंट आहात किंवा काही वर्किंग ग्रुप किंवा घरात एक ठेवायचं आहे, वर्ड वापरायचं आहे, बेसिक ऑफिसचं काम करायचं आहे, व्हिडिओ बघायचे आहेत, मूव्हीज बघायचे आहेत, असं काही तुम्हाला युट्यूबवर व्हिडिओ वगैरे बघायचे. CPU बेसिक CPU 8 कोरचा 6 कोरचा CPU खूप चांगलं काम करतो. अजिबात तुम्हाला GPU वर खर्च करायची गरज नाही. तुम्ही गेमिंग करताय तर तुम्ही CPU वर थोडासा हात आखडता येणार, GPU वर जरा जास्त हे टाकलं तरी चालेल, परंतु लक्षात ठेवा गेम पण CPU वरच रन होतात. गेम दाखवायचं काम GPU करतो. गेमच्या ज्या बेसिक फाईल आहेत त्या CPU वर रन होतात. मग जे बाकीचं त्यांचं रेंडरचं काम आहे, तो कॅरेक्टर आहे तो किती हलतोय, काय होतोय, डेप्थ किती आहे, ब्लर करायचा आहे का, गाडी फास्ट जाते तो ब्लर इफेक्ट ऍड करतात, काय असतं, तर ते GPU वर असतं. तर तुम्ही GPU वर थोडासा जास्त भार देऊन CPU थोडासा कमी केला तरी चालेल. आता तुम्हाला कॉन्टेंट क्रिएशन करायचं आहे, हा CPU आहे, हा i7-12700K 3-4 वर्ष जुना प्रोसेसर आहे आणि 3060 आहे. तरी हा CPU अजूनही ही जी आता तुम्ही रेकॉर्डिंग बघताय 4K 60 ची रेकॉर्डिंग आहे, ही आरामात काम करतो. तो हा तुमचे लेयर्स वाढले, सगळं हे झालं की त्यामुळे ते नाही सांभाळू शकत, पण नॉर्मल फोटोचे वगैरे गेमिंग जे करायचे असेल तर थोडासा GPU तुम्ही, पण CPU आणि GPU मध्ये कॉन्टेंट क्रिएशनच्या बाबतीत थोडासा बॅलन्स ठेवायचा. 3D अॅनिमेशन सेम बॅलन्स ठेवायचा, बॉटलनेक कुठेही झालं नाही पाहिजे, ह्या गोष्टीचा विचार करायचा. आता GPU जो आहे त्याचं सगळ्यात महत्वाचं काम हे असतं की तो पॅरलल मध्ये काम करतो. तर AI साठी तो महत्वाचा, कारण की AI ला एकदाच बऱ्याचशा कमांड रन करायच्या असतात, त्याच्यासाठी GPU लागतो. तर मी आशा करतो की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल, मी तुम्हाला काहीतरी चांगलं सांगू शकलो असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा व्हिडिओ. धन्यवाद.